मंडळी नमस्कार। आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे वटपौर्णिमा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या स्त्रियांना, सगळ्या महिला वर्गांना मी वटपौर्णिमेच्या आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी साजरी केलेली वटपौर्णिमा आणि सर्व तयारी। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा। वाणामध्ये लागणारी जी फळं आहेत, काजू, आंबा, इकडे फणस आहे, करवंद, जांभळं आणि हे इकडे पोत आहेत बघा, वडाची पानं आहे। तर हे सगळं असं मी तयार करून घेतलंय आणि आता याचं वाण तयार करणार आहे। वाणं आपली सगळी तयार झालेत आणि इकडे पूजेची थाली सुद्धा घेतले आणि आम्ही चाललोय आता वट पूजायला। चला, तर आम्ही निघालोय आमच्या बिल्डिंग मधून वटपौर्णिमेला जाण्यासाठी। सानूने तांब्यातून पाणी घेतले, ताई आहेत, आम्ही सगळे चाललोय तिकडे वरती वडाच्या झाडाजवळ। तर आम्ही आता वडाजवळ पोहोचतोय आणि गर्दी बघा किती आहे। सगळ्या बायका दुपारच्या बाहेर पडलेत। 1 वाजले आता। सगळं घरचं वगैरे आवरेपर्यंत तेवढे वाजतातच। खूप गर्दी आहे। अशी वडाच्या झाडाजवळ येऊन पूजा करायला खूप वेगळीच मजा असते बघा। खूप साऱ्या बायका आहेत ना, पूजा झाले त्यांच्या आणि आता फेरे घेत आहेत। गावसारखं वाटतंय पूर्ण। आणि हे आहे आपलं वटवृक्ष, एवढा मोठा आहे बघा। तर आम्ही आता घेतोय पूजा करायला। देवाचं झाल्यावर तर वटपौर्णिमा झाली आमची आणि आम्ही आता चाललोय। जातानाच साईबाबांचं मंदिर आहे, तर मंदिरात सुद्धा वाण ठेवून आम्ही मग घरी जाणार आहोत। ती सानू बघा पुढे ताईंसोबत चालते। आणि आपल्या ह्या वर्षीच्या वटपौर्णिमेला पाऊस नाही आहे, खूप ऊन पडलंय। त्याच्यामुळे कसं सगळ्या महिलांना बरं पडलं आहे ह्यावेळी वटपौर्णिमा साजरी करायला। दरवर्षी कसं थोडा पाऊस असल्यामुळे ना खूप असं घाई पण होते आणि छत्री वगैरे असते बरोबर, सगळ्याच वस्तू सोबत घेऊन जाव्या लागतात। साईबाबांच्या मंदिरात सुद्धा आपलं वाण ठेवून झालंय। इकडे हनुमंत पण आहेत। तर दर्शन झाले आता मस्त हनुमंतांचं सुद्धा आणि वाणं सुद्धा आपले ठेवून झालेत। आम्ही चाललोय आता घरी। 2 वाजले, 1 वाजता गेलो होतो आणि खूप गर्दी तिकडे होती, त्याच्यामुळे पूजेला पण खूप वेळ गेला। घरी आलोय आता आणि आता मी देवाजवळ आपल्या वाण ठेवते। तर वटपौर्णिमा माझी झालेली आहे आणि सानूचे पप्पा संध्याकाळी आले की त्यांना मी वाण देईनच। पण आता आपली जी वटवृक्षाची पूजा आहे ती झालेली आहे।
यस लावायचं असतं काय फुल पकडा असं ते नको थाली पकडा एका हाताने काय जवळ करा तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं की श्रेयाने ना खूप असं मस्त अशी तयारी करून वटपौर्णिमा साजरी केली या वर्षीची आणि खूप असं मन प्रसन्न झालं वातावरण प्रसन्न होतं जबरदस्त एक वेगळीच एनर्जी असते ह्या सणामध्ये तर खूप अशी मजा आली आणि एक वेगळे पण असतं की ज्यावेळी आपली पत्नी आपल्याला जी ओवाळते आणि आपण जे बांधतो ते गळ्यामध्ये एक वेगळंच फिलिंग असते असं वाटतंय की आपण परत लग्न करतोय तर या दिवशीचं तेच महत्व असतं लवकरच आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय